हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे खुसखुशीत आणि खमंग अशा चकल्यांची रेसिपी। तर ह्या चकल्या अजिबात वळताना तुटत नाहीत, फ्राय करताना तुटत नाहीत, खुलत नाहीत आणि एकदम खुसखुशीत अशा तयार होतात। तर चकल्यांची रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। कमी साहित्यापासून न काही झंझट करता नवशिके सुद्धा ह्या चकल्या तयार करू शकतात। तर रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। एका पॅन मध्ये मी इथे अर्धी वाटी डाळ्या घेतलेल्या आहेत, म्हणजेच भाजकी चण्याची डाळ घेतलेली आहे। तर ह्या डाळ्यांवरती थोडंसं मॉइश्चर असतं। आता ह्यांना मला वाटायचं आहे म्हणून मी 1 ते 2 मिनिटं हाय फ्लेमवरती भाजून घेतलं। आता डाळ्या जेव्हा थंड झाल्या ना की मग मी ह्यांना मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि ह्याची फाईन पावडर तयार करून घेतली। म्हणजेच बेसिकली आपल्याला इथे डाळ्यांची पावडर लागणार आहे। तर अर्धी वाटी डाळ्याची पावडर मला इथे पाहिजे आहे। तर मी याला वाटून घेतलेलं आहे। एक परात घेतली, परातीमध्ये एक चाळण ठेवलेली आहे आणि चाळणवरती मी ही डाळ्याची पावडर टाकून घेतली आणि व्यवस्थितपणे ह्याला चाळून घेतलेलं आहे। आता जेव्हा आपण डाळ्यांची पावडर जी आहे तिला चाळून घेतो म्हणजे त्याचे जे एक्स्ट्रा दाणे काही असतील जे फाईन नाही झालेले आहेत तर ते वगळायला होतात आणि त्याचबरोबर आपण चकल्या तयार करताना चकल्या तुटत सुद्धा नाही। डाळ्यांची पावडर चाळून झाल्यानंतर आता मी ह्याच्यामध्येच इथे तांदूळाच्या पिठाला सुद्धा चाळून घेणार आहे। तर सर्वात आधी 1 वाटी इथे मी तांदळाचं पीठ चाळून घेतलं, पुन्हा 1 वाटी तांदळाचं पीठ इथे मी घेतलं आहे। मेजरमेंट आपल्याला एकदम बरोबर असं ठेवायचं आहे, अजिबात मेजरमेंटमध्ये वर खाली करायचं नाही आहे। जर का तुम्ही डबल क्वांटिटीमध्ये बनवत असाल तर मेजरमेंट अनुसारच तुम्हाला डबल क्वांटिटीमध्ये बनवायचं आहे। आता या पिठामध्ये मला तेलाचं मोहन द्यायचं आहे। तर मी इथे पाव वाटी तेल घेतलेलं आहे। तर हे कच्चं तेल आहे। एका पॅनमध्ये मी ह्या तेलाला काढून घेतलेलं आहे आणि बाकीचे इन्ग्रेडियंट्स चकलीच्या पिठामध्ये टाकत असतानाच हे तेल साईडला मी हाय फ्लेमवरती गरम करायला ठेवलं आहे। तेल आपल्याला एकदम गरम असं तापवायचं आहे। आता जोपर्यंत तेल तापते तोपर्यंत मी इथे पिठामध्ये काही इन्ग्रेडियंट्स टाकते। तर सर्वात आधी मी इथे मीठ टाकून घेतलं आहे चवीनुसार। अर्धा चमचा यामध्ये ओवा टाकून घेतलेला आहे। ओवा व्यवस्थित चोळून टाकायचा आहे पिठामध्ये। तर आपला जो पोह्याचा चमचा असतो ना ज्याने आपण पोहे खातो त्या चमच्याने मी अर्धा चमचा इथे ओवा घेतला होता। त्याच चमच्याने 1 चमचा सफेद तीळ घेतलं, पाव चमचा हिंग टाकून घेतले आणि त्याचबरोबर आता मी इथे छोटा चमचा जो आपला हा पावडरचा चमचा असतो त्यानुसार अर्धा टीस्पून मी इथे हळद पावडर टाकून घेतलेली आहे। अर्धा टीस्पून इथे मी कश्मीरी तिखा लाल मसाला टाकून घेतला, तो माझा संपला होता म्हणून मी अर्धा टीस्पूनच टाकला। त्यानंतर 1 टीस्पून इथे मी घरचा साठवणीचा मसाला टाकून घेतला। 1 टीस्पून चांगला भरून टाकला होता मी मसाला, तुम्हाला तुमच्या चवीनुसार टाकायचा आहे। 1 टीस्पून जिरं पावडर, 1 टीस्पून धणे पावडर टाकून घेतली आणि हे सर्व जिन्नस पिठामध्ये छान मिक्स करून घेतलेले आहेत। त्याचं मेजरमेंट मी पुन्हा एकदा सांगते। तर मी इथे 2 वाटी तांदूळाचं पीठ घेतलं होतं, अर्धी वाटी डाळ्या घेतल्या होत्या आणि पाव वाटी तेल घेतलं होतं। तर ह्या अनुसार आपल्याला इन्ग्रेडियंट्स घ्यायचे आहेत। तर आता जे तेल मी गरम करायला ठेवलं होतं ना ते मी ह्या पिठामध्ये बरोबर टाकून घेणार आहे सर्व बाजूला। तेल एकदम गरम आहे त्यामुळे डायरेक्ट हात पिठामध्ये नाही टाकायचा आहे। स्पॅच्युलाने तेल पीठ छान एकदा मिक्स करून घेतलं। जेव्हा मला वाटलं की आता टेम्परेचर थोडं नॉर्मल झालेलं आहे तेव्हा मग मी ह्या पिठामध्ये हात घातला आहे। तर पिठामध्ये एकदा हात घालून मी तुम्ही बघू शकता जसं पीठ चोळत आहे, म्हणजेच तेल जे आहे ते पूर्ण पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचं। थोडंसं पीठ मी हातात घेतलं आणि एकदा पिठाला दाबून बघितलं तर त्याचा एक असा गठ्ठा तयार झाला की समजून घ्यायचं की आपलं जे तेलाचं मोहन आहे ते पिठाला एकदम परफेक्ट लागलं आहे। आता हे चकलीचं पीठ मी गरम पाण्यामध्ये चांगलं मळून घेणार आहे। तर आपल्याला इथे कोमट पाणी किंवा हलकं गरम पाणी नाही घ्यायचं, एकदम कडकडून तापवलेलं पाणी, म्हणजेच आपल्या हाताला सुद्धा ते पाणी सहन होणार नाही असं उकळतं पाणी घ्यायचं आहे। मला पूर्ण पीठ मळायला टोटल 2 वाटी पाणी लागलं होतं। तर एकदम उकळतं पाण्याने मी पहिला सगळ्या पिठावरती ते पाणी टाकून घेतलं, स्पॅच्युलाने एकदा मिक्स करून घेतलं आणि मग सोसेल तसं मी ह्याला मळून घेतलेलं आहे। जसं आपलं भाकरीचं पीठ नरम मळतो ना तसंच आपल्याला हे चकलीचं पीठसुद्धा नरम असं मळून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता पीठ इथे छान मळलं गेलं आहे आणि आता मी ह्याला रेस्ट देणार आहे एक 15 ते 20 मिनिटांसाठी। तर तुम्हाला हवं असेल लगेच तुम्ही चकल्या बनवायला सुरुवात करू शकता। 15 ते 20 मिनिटांनंतर मी इथे हा चकलीचा साचा घेतला आहे। त्याच्यामध्ये मला ही काटेरी चकली बनवायची होती म्हणून त्याच्यातला मी हा साचा घेतला आणि मग आता मी हा जे चकलीचा साचा आहे त्याला पूर्णपणे ग्रीस करून घेणार आहे। तर मी हा जो काटेरी साचा आहे तो त्या चकलीच्या साच्याच्या आतमध्ये टाकून घेतला।
ह्याच्यावरती आता मी तेलाचं ग्रीस करून घेणार आहे, म्हणजेच पीठ जे आहे त्याला चिकटणार नाही. असं तर पीठ चिटकत नाही, पण तरी पण सेफर साईडसाठी आपण पहिल्यांदा पीठ वापरताना साच्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. आता 15 मिनटं झाले की मी एकदा पिठाला मळून घेतलं, तर मला पीठ थोडंसं घट्टसर झाल्यासारखं वाटलं. मग मी ह्याच्यामध्ये पुन्हा थोडासा गरम पाण्याचा हात लावून पीठ छान नरम मळून घेतलेलं आहे. जसंच भाकरीचं पीठ असतं ना तसंच एकदम नरम असायला मळून घ्यायचं आहे. म्हणजेच नरम पीठ असलं ना की आपल्या ज्या चकल्या आहेत त्या काटेरी आणि न तुटता तयार होतात. तर आता हे माझं पीठ इथे मळून झालं की मग लगेचच मी हे जे पीठ आहे ते ह्या साच्यामध्ये रोल करून मग टाकून घेणार आहे. तर छान असं पीठ माझं रेडी झालं. याला मी आता साच्यामध्ये टाकून घेतलं आणि मग साच्याचं जे झाकण आहे ते लावून घेतलं. आता चकल्या तर बनवायला ऑलमोस्ट सर्वांना येतातच, पण ज्यांना नाही येत त्यांनी हे व्हिडिओमध्ये बघायचं आहे कसं बनवायचं. मी साच्याचं झाकण जे आहे ते लावून घेतलेलं आहे आणि मग त्यानंतर चकल्या वळायला सुरुवात करायची आहे. ते इथे मी एक प्लेट घेतलेला आहे. प्लेटमध्ये मी पहिला थोडंसं चकलीचं जे पीठ आहे ते टाकून घेतलं. तुम्ही बघू शकता साच्यामधून सोडायचं आहे थोडं पीठ आणि मग त्यानंतर चकलीला गोल असा आकार द्यायचा आहे. तर तुम्हाला जेवढे लेयर्स चकलीचे हवे आहेत तेवढे लेयर्स पाडून घ्यायचे आणि त्याच्यानंतर जो लास्टचा लेयर असेल ना त्याचं जे लास्टचं एंड असेल ते आधीच्या चकलीला असं स्टिच करायचं आहे, म्हणजेच ती जी चकली आहे ती सुटत नाही. आणि तुम्ही बघू शकता एकाच वेळेमध्ये माझी चकली जी आहे ती एकदम गोल अशी रेडी झाली, न तुटता ती व्यवस्थित अशी रेडी झालेली आहे. दुसरी चकली मी तुम्हाला एका छोट्या प्लेटवरती टाकून दाखवत आहे. तर एकसारख्या चकल्या जर पाडायच्या असतील तर मग ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता. गोल असं पीठ फिरवायचं आणि मग ही जी चकली तुम्हाला ज्या एंडला थांबवायची आहे, म्हणजे जो प्लेट जिथे संपतो तेव्हा ती तुमची चकली स्टॉप करायची आहे. जेवढ्या छोट्या मोठ्या चकल्या तुम्हाला हव्या असतील तशा तुम्ही इथे तयार करायच्या. चकली फ्राय करताना एका कढईमध्ये मी तेल तापत ठेवलं होतं. तेल व्यवस्थित कडकडून तापलं की मग मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवली आणि मीडियम फ्लेमवरतीच ह्या चकल्या मला फ्राय करायच्या आहेत. तर मी जो काविलता असतो ना तो घेतला. काविलत्यामध्ये एक करून चकली हलक्या हाताने उचलून मग मी ती तेलामध्ये सोडली आहे. एका बाजूने 3 मिनिटे चकली चांगली फ्राय करून घ्यायची. मग चकलीची साईड चेंज करायची, म्हणजेच तिला पलटी करायची आणि दुसऱ्या साईडनी सुद्धा 3 मिनिटे तिला चांगली फ्राय करून घ्यायची आहे. तर जी चकली आहे ती मीडियम फ्लेमवरती फ्राय करायची, जेणेकरून ती आतपर्यंत चांगली शिजते आणि कुरकुरीत अशी तयार होते. आणि मग त्यानंतर जो महत्त्वाचा पॉईंट आहे, तर चकली तयार झाल्यानंतर त्याला असं जाळीवरती किंवा चाळणवरतीच काढायचं आहे, जेणेकरून त्याच्यातलं एक्स्ट्रा ऑइल निघून जातं आणि चकली लास्टपर्यंत कुरकुरीतच राहते. अगदी 2-3 महिनेसुद्धा कुरकुरीत राहते. तर एवढ्याशा 2 कप पिठापासून इथे मी अर्धा किलोच्या चकल्या तयार केल्या होत्या. तर तुम्ही बघू शकता एकदम झटपट तयार होणाऱ्या या चकल्या घरात नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडलीच तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत. थँक्यू.